मी त्यांना सांगितलं, की तुम्हाला ना तुमची आता जॉब जाणार आहे, ठीक आहे? आणि तुम्हाला 7-8 महिने तर जॉब नाही मिळणार. तर तुम्ही हं, स्वतःला ना प्रिपेअर करा आणि हं. त्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही स्वतःचे स्किल सेट जे आहेत ना, ते अपग्रेड करा. न्यू टेक्नॉलॉजी आहे, स्किल सेट आहे तुमच्या फील्डचे रिलेटेड. त्याचे आहे ना तुम्ही स्किल्सवरती ना थोडंसं लक्ष द्या काम आणि करा. त्याची स्टडी प्रॉपरली करा. जेव्हा तुम्ही स्वतःला अपग्रेड करता ना, त्या टाईमला तुम्हाला आणि आणि जी दुसरी जॉब मिळेल ना, ती तुम्हाला अजून चांगली मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना 2-3 उपाय दिले. त्याने आहे ना त्यांचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यांचं मन शांत झालं पाहिजे. हं, कारण की काय होतं ना, स्ट्रेस होतो. आता जर मी तुम्हाला सांगितलं तुमची जॉब जाणार आहे, तर तुम्हाला खूप स्ट्रेस होईल. अरे, माझा ई कसा जाईल? ते प्रॉब्लेम यायला लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस होतो. तर मी हं, त्याच्यासाठी उपाय दिले. पण मी असं म्हणलं नाही, की नाही तुम्ही हा उपाय करा, तुम्हाला जॉब लागेलच. नाही, हं, हं, जॉब तर मिळणारच नाही. बट तुम्ही काय केलं, या 7-8 महिन्यासाठी तुम्ही स्वतःला प्रिपेअर करायला तयार केलं. हं. ठीक आहे. त्या वर्स्ट सिच्युएशनला डील करण्यासाठी तुम्ही प्रिपेअर झाला. तर हे डिफरन्स आहे. तर माझ्या हिशोबाने तुमच्यासाठी हे गाईडिंग टूल आहे.